ओवी हा आन्सर केला होता, पण परत एकदा लर्न कर. नॅचरल डिझास्टर. अ नॅचरल डिझास्टर इज अ सडन इव्हेंट कॉस्ड बाय नेचर that can hurt people, damage building and affect the environment. परत एकदा सांगते, नीट ऐक. अ नॅचरल डिझास्टर इज अ सडन इव्हेंट. काल सांगितलं होतं सडन म्हणजे काय, अचानक होतं. कॉस्ड बाय नेचर, कुणामुळे होतं, नेचर म्हणजे निसर्गामुळे. दॅट कॅन हर्ट पीपल म्हणजे जसं अर्थक्वेक आलं, फ्लड झालं, सुनामी आलं तर आपल्याला हर्ट होतं ना, त्रास होतो लोकांना, लोकांचे घरं वगैरे जातात. सो कॅन हर्ट पीपल, डॅमेज बिल्डिंग्स वगैरे तुटतात, अँड अफेक्ट द एन्व्हायरमेंट. एक्झाम्पलमध्ये काय काय लिहिणार, अर्थक्वेक, फ्लड्स, नेक्स्ट वन हे रॉंग आहे, हे मी सांगते, सायक्लोन आणि ड्रॉट. थर्ड वन नको करू, ते रॉंग आहे. अर्थक्वेक, फ्लड, सायक्लोन आणि ड्रॉट. इफेक्ट्स ऑफ नॅचरल कॅलॅमिटीज, डिझास्टर्स. इफेक्ट्स म्हणजे त्याचा काय परिणाम झाला ते लिहायचं आहे. सो जर का असं काय नॅचरल डिझास्टर झालं तर काय परिणाम होतो. फर्स्ट पॉईंट काय आहे, पीपल अँड ॲनिमल कॅन गेट हर्ट. ही वाली लाईन, पीपल अँड ॲनिमल कॅन गेट हर्ट म्हणजे ॲनिमल्सला पण खूप त्रास होतो आणि लोकांना पण होतो. नेक्स्ट वन काय, बिल्डिंग्स अँड रोड्स आर अफेक्टेड अँड डॅमेज्ड. नेक्स्ट पॉईंट बघ, डिफरंट टाईप ऑफ डिझीज स्प्रेड. डिझीज म्हणजे काय सांगितलेलं, आजार होतात ना वेगवेगळे. मेनी पीपल बिकम होमलेस. फोर्थ पॉईंट काय, मेनी पीपल बिकम होमलेस. होमलेस म्हणजे भरपूर जणांचे घरं तुटतात, तर त्यांना घर राहत नाही. वॉटर पाईपलाईन्स, इलेक्ट्रिक पोल्स गेट डॅमेज म्हणजे कधी कधी पाण्याचा जो पाईप वगैरे आहे किंवा इलेक्ट्रिक पोल्स आहे ते पण तुटतात. सो म्हणजेच काय की डॅमेज होतं. हाऊ टू स्टे सेफ. आता इथे आन्सर संपलं. नेक्स्ट वन काय की अशा सिच्युएशनमध्ये आपल्याला सेफ कसं राहायला पाहिजे. पहिले तर आपल्याला जे न्यूज टी व्हीवर वगैरे दाखवतात ते ऐकलं पाहिजे. सो लिसन म्हणजे काय, ऐकायचं. लिसन टू द वेदर न्यूज. नेक्स्ट वन, कीप एमर्जन्सी किट रेडी विथ यू. एमर्जन्सी किट आपण ठेवतो ना, जसं स्कूलमध्ये पण ठेवलं जातं की कुणाला काही लागलं वगैरे तर पटकन बँडेज किंवा काही करायला, दॅट इज एमर्जन्सी किट. नेक्स्ट वन, फॉलो द सेफ्टी रूल्स इन द स्कूल. फॉलो म्हणजे आपण ते ऐकलं पाहिजे, जे पण सेफ्टी रूल्स आहे स्कूलमध्ये. स्टे काम अँड कीप अदर्स, हेल्प अदर्स इफ पॉसिबल. हा वाला पॉईंट काय, स्टे काम अँड हेल्प अदर्स इफ पॉसिबल. काम म्हणजे शांत राहायचं आणि दुसऱ्यांना जमलं तर मदत करायची. इफ पॉसिबल म्हणजे जमलं तर. फाइंड अ सेफ प्लेस अँड वेट देअर फॉर द रेस्क्यू टीम. म्हणजे एक सेफ जागा बघा आणि तिकडे थांबा जोपर्यंत रेस्क्यू टीम येत नाही. रेस्क्यू टीम म्हणजे जे आपल्याला या डिझास्टरमधून जे वाचवणारे लोक आहेत, टीम आहेत, ते आल्यावर वाचवतील. सो तोपर्यंत सेफ जागा बघून थांबायचं. सो फाइंड अ सेफ प्लेस अँड वेट देअर फॉर द रेस्क्यू टीम. आता नेक्स्ट क्वेश्चन बघ, टिक द करेक्ट ऑप्शन. व्हॉट कॉसेस अन अर्थक्वेक. कॉसेस म्हणजे काय, CAUSES. कॉसेस म्हणजे कशामुळे होतं अर्थक्वेक. फर्स्ट ऑप्शन काय दिलं आहे, हेवी रेनफॉल. रेनफॉलमुळे होतं का, नाही. मूव्हमेंट इनसाइड द अर्थ. आणि दुसरं दिलं आहे स्ट्रॉंग विंड्स. हवेमुळे होतं का, विंड्स म्हणजे हवा किंवा रेनफॉल. तर ते दोन्ही रिझन नाही आहे. रिझन काय आहे, अर्थच्या आतमध्ये जे मूव्हमेंट होतं त्याच्यामुळे अर्थक्वेक येतं, बरोबर. सो मूव्हमेंट इनसाइड द अर्थ हे करेक्ट आन्सर असेल. विच नॅचरल डिझास्टर इज कॉज्ड बाय टू मच रेन. म्हणजे जर का जास्त रेन झाला तर काय येतं, अर्थक्वेक येतं का, नाही. फ्लड येतं का, हो. मग फ्लड. ड्रॉट म्हणजे खूप ड्राय सिच्युएशन, म्हणजे जे ड्राय लँड असतं ना त्याला ड्रॉट बोलतं. सो ते पण नाही. नेक्स्ट बघ, अ सायक्लॉन इज अ. सायक्लॉन म्हणजे काय, अर्थ शेकिंग इव्हेंट आहे का, नाही. अर्थ जर का शेक झालं म्हणजे अर्थ हललं तर काय होणार, अर्थक्वेक येणार. बिग वेव इन द सी, नाही. बिग वेव इन द सी येतं त्याला काय बोलतात, सुनामी. स्ट्रोम विथ स्ट्रॉंग विंड्स अँड हेवी रेन, येस. कारण सायक्लोन हे कुठे येतं, म्हणजे जेव्हा खूप जास्त स्ट्रॉंग हवा आणि पाऊस असेल तर ते झालं सायक्लोन. नेक्स्ट, व्हॉट इज सुनामी. फोर्थ क्वेश्चन बघ, व्हॉट इज सुनामी. स्पेलिंग रॉंग आहे, SUTUS. एक मिनटं,
TSUNAMI, पुढे एल नाही आहे. अ बिग वेव्ह कॉस्ड बाय अँड अंडर वॉटर अर्थक्वेक. अ बिग वेव्ह म्हणजे पाण्यामध्ये वेव्ज येतात ना, तसं बिग वेव्ह कॉस्ड बाय, कॉस्ट म्हणजे कशामुळे, ते का झालं आहे तर अंडर वॉटर अर्थक्वेक म्हणजे वॉटरच्या खाली जो अर्थक्वेक आला त्याच्यामुळे. सो आन्सर काय, अ बिग वेव्ह कॉस्ड बाय अँड अंडर वॉटर अर्थक्वेक. आणि दुसरं काय, इट इज अ टाईप ऑफ सायक्लोन. हे काय लिहिलं आहे सी ते रॉंग आहे. ते ड्रॉट हॅपन्स वेन. ड्रॉट म्हणजे मी काय सांगितलं, सुकं म्हणजे तिकडे पाऊस नसणार. सो वेन इट रेन्स एव्हरीवेअर, हे करेक्ट ऑप्शन आहे का, नाही. ड्रॉटमध्ये पाऊस पडणार नाही म्हणजे हे चुकीचं आहे. देर इज नो रेन फॉर अ लॉंग टाईम. नो रेन म्हणजे पाऊस पडला नाही, सो याला काय बोलणार, ड्रॉट. मग हे करेक्ट ऑप्शन असणार. टू मेनी शो नाही, इथे स्नो असलं पाहिजे. हा ऑप्शन तर नाही आहे पण हे स्पेलिंग रॉंग आहे. हे तर आधी लर्न केलं होतं पण तरी ऐकून घ्या. तर एमर्जन्सी फोन नंबर्स, पोलीस नंबरमध्ये काय येणार 100, नॅशनल पोलीस नंबर 112, चाइल्ड हेल्पलाईन ते रॉंग लिहिलेस, ॲम्ब्युलन्स 102 आणि 108. आता हे बघ, डेन्सिटी ऑफ मॅटर, हाऊ टाईटली पॅक्ड मॅटर इज द अमाऊंट ऑफ मास इन अ गिवन स्पेस. याचा अर्थ काय उभी, जर का सॉलिड, सॉलिड म्हणजे पेन, पेन हा सॉलिड आहे ना, लिक्विड म्हणजे पाणी, आणि गॅसेस म्हणजे गॅस, जसं आपण उदबत्ती अगरबत्ती लावतो त्याच्यातून जो धूर येतो किंवा पाणी गरम केल्यावर ज्या वाफा येतात त्याला काय बोलतात, गॅस. सो हे सॉलिड आहे, हे वालं हे लिक्विड आहे आणि हे गॅस आहेत. तर त्याच्या आतमधले जे पार्टिकल्स आहेत ना ते टाईटली पॅक्ड असतात. आतमध्ये जे असतं ना त्याला काय बोलतात, पार्टिकल्स. ते पार्टिकल्स टाईटली पॅक्ड आहे. टाईटली म्हणजे बघ, या सगळे जे गोल गोल काढले हे सगळे काय आहेत, पार्टिकल्स आहेत. काय ते पार्टिकल्स. तर त्याच्यामध्ये जागा नसते. फॉर एक्झाम्पल हा जर का मी हा तुला पेन दाखवते मी, तर हा पेन मी हाताने ब्रेक करू शकते का, नाही. का ब्रेक नाही करू शकत, त्याच्या आतमधले पार्टिकल्स हे एकदम जवळजवळ आहे आणि टाईटली पॅक्ड आहे म्हणून आपण त्याला इझिली तोडू शकत नाही. पण लिक्विडमधल्या पार्टिकल्समध्ये दिसतंय थोडी थोडी जागा आहे, याच्यामध्ये बघ जागाच नाही आहे, याच्यामध्ये थोडी थोडी जागा आहे. म्हणून आपण बघ पाण्यामध्ये आपण पाण्यामध्ये हात इझिली घालू शकतो. म्हणजे जर का नळ चालू असेल तू मध्ये बोट घातला तर ते पॉसिबल आहे कारण त्याच्यामध्ये जागा आहे. पण तू पेनच्या आतमध्ये हात घालू शकते का, नाही, बिकॉज त्याच्यामध्ये जागा नाही आहे. गॅसेसमध्ये खूप जास्त जागा आहे, लिक्विडमध्ये थोडी जास्त आहे पण गॅसमध्ये खूपच जास्त आहे. तर डेन्सिटी कशी डिसाईड करतात, जेवढी जागा कमी आहे ना, हे बघ हे जेवढं टाईटली पॅक्ड आहे तेवढं ते जास्त डेन्स आहे. मग याला काय बोलणार, सॉलिडला मोर डेन्स. लिक्विड त्यापेक्षा कमी डेन्सर आहे आणि हे अजूनच जास्त लेस डेन्सर. मग याला काय बोलणार, लेस डेन्स. हा थोडा जास्त डेन्स आणि हा त्याच्याहीपेक्षा जास्त डेन्स. डेन्स म्हणजे काय की ते तुला समजण्यासाठी, फॉर एक्झाम्पल ते हेवी किती आहे. So first filling the blanks bug. Density is amount of matter packed in a certain space. Answer काय, certain space. A wooden block floats in water because it is dash than water. हां, जे पाण्यामध्ये तरंगेल ना वरती त्याचं डेन्सिटी कमी असते. ठीक आहे, जे पाण्यामध्ये वरती फ्लोट होणार ना त्याचं डेन्सिटी कमी. जर का तू पाण्यामध्ये थर्माकॉल टाकला तर थर्माकॉल फ्लोट होईल म्हणजे थर्माकॉल काय आहे, लेस डेन्स आहे. वुडन ब्लॉक टाकला तो फ्लोट झाला, फ्लोट म्हणजे तरंगत आहे तर मग ते लेस डेन्स. जे तरंगणार नाही आणि पाण्याच्या आतमध्ये सिंक होईल म्हणजे खाली जाईल पाण्यामध्ये, सपोज एक ग्लास ऑफ वॉटर त्याच्यामध्ये तू टाकलं तर ते खाली जाईल, तर त्याला काय बोलणार, मोर डेन्सर. आयर्न इज मोर डेन्सर देन डॅश. थर्ड वन बघ, आयर्न म्हणजे लोखंड. लोखंड कशापेक्षा डेन्सर आहे, कॉटन, कारण कॉटन हे काय हलकं आहे थोडं. सो आयर्न इज मोर डेन्सर देन कॉटन. हे पण तसंच आहे बघ, आयर्न बॉल हेवी अँड स्मॉल, आयर्न बॉल हेवी अँड स्मॉल. कॉटन बॉल, कॉटन हलकं आहे ना, हलकं असेल तर काय येणार, लो डेन्सिटी. फ्लोट्स इन वॉटर, हां ठीक आहे, नाही सांगतो. कॉटन बॉलचं हे पण येईल, लाईट अँड बिग.
फ्लोट्स इन वॉटर, वॉटरमध्ये काय फ्लोट होतं, ज्यांची डेन्सिटी लो आहे, ज्यांची डेन्सिटी जास्त असेल ते नाही. सिंक्स इन वॉटर, सिंक्स म्हणजे जे पाण्यामध्ये डुबणार, पाण्यामध्ये काय डुबतं, ज्याचं वजन जास्त आहे, म्हणजे ज्याची डेन्सिटी जास्त आहे. सो हे बघ, हे येणार ऑप्शन. आणि हाय डेन्सिटीचं काय येणार, मोर डेन्स. इथे लेस वर्ड नाही, हे कट कर, मोर डेन्स येईल आन्सर. आता हे बायो अँडचं वगैरे तुला नंतर सांगते.